नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी ऐकणार आहोत। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, चांगला सांभाळ करी। नावडतीला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचं बेडं दिलं। गुराख्याचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला। पहिला सोमवार आला। ही राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो। शिवामूठ वाहतो। यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते। इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलं बाळं होतात। नावडती माणसं आवडती होतात। वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते। त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायानो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय करावं? मूठभर चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलांची पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा, भ्रताला नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा। उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये। उपास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव, आणि जर 5वा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली। सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायला घातलं। शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला। शंकराला बेल व्हायला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे। वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काहीच वाटलं नाही। यांना काटेकुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली। देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देव सुवर्णाचं झालं। रत्नजडिताचे खांब झाले। हांड्या गलास लागली। स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं। दागिने ल्यायला दिले। खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं। देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे। तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटा आहे। तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव। मी देवाची प्रार्थना केली, त्यांना तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। श्रावण सोमवारची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक ब्राह्मण राहत असे। त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई।
स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत त्याला वेळूचे बेट होते. परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागे पाही तो तिथं कोणी नाही. त्या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा त्यास गुरुनं विचारलं, खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाहीत, अपेष्टा नाहीत, स्नान करून येते. वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागे पाहतो तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नकोस, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी आला. ये असा जवाब दिला. पण मग काही त्यानं मागे पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिले की बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यात पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली लोटून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असे 4 सोमवार झाले. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मणिशंकराची प्रार्थना केली. मला अर्धघटकेचे माहेर दे. तो वेळूचे बेट एका मोठा वाडा झाला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे बहीण आली. दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतले. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाही, पहारे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचे बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. ऐकत असाल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवानं दिली. आपण विचारू लागला. तेव्हा भिवून गेले. माहेराची म्हणून सांगितले. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचे माहेर मागितले. त्याने तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसाच तुम्हा आम्हा पाव. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.